नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023 च्या उर्वरित 75% पीक संदर्भात राज्यातील 34 जिल्ह्यातील अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। या सर्व पात्र जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2023 चा म्हणजे या वर्षीचा पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। 75% पीक विमा आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उर्वरित 75% पीक विम्याची राज्यातील 34 जिल्ह्याची संपूर्ण यादी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। याच्यामध्ये संपूर्ण जिल्हे, त्या जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या, वितरित निधी, याचबरोबर हेक्टरी किती रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत आहेत, याचबरोबर कोण्या पिकासाठी येत आहेत, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, पहिला जिल्हा आहे पालघर आणि पालघर जिल्ह्यातील 6363 शेतकरी बांधवांना 75% पीक विमा भेटणार आहे। पालघर जिल्ह्यातील जे काही 6363 शेतकरी आहेत, त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वाटप होणार आहे। मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा जिल्हा आहे जालना। जालना जिल्ह्यातील 3,70,625 शेतकरी बांधवांना खरीप हंगाम 2023 चा 75% पीक विमा मंजूर झालेला आहे। ज्या ज्या शेतकऱ्यांना 25% अग्रिम जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटलेला होता, त्यांची रक्कम समायोजित करून उर्वरित राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा वाटप करण्याची कार्यवाही जालना जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे बीड। बीड जिल्ह्यातील 7,70,574 शेतकरी बांधवांना 75% पीक विमा मंजूर झालेला आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे लातूर। लातूर जिल्ह्यातील 2,19,535 पात्र शेतकरी बांधवांना 75% पीक विमा मंजूर झालेला आहे। म्हणजे त्यांचा उर्वरित जे काही पीक विमा असेल, तो पीक विमा त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। पुढचा जिल्हा आहे धाराशिव। धाराशिव जिल्ह्यातील 4,98,720 शेतकरी बांधवांना 75% पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। पुढचा जिल्हा आहे नांदेड। नांदेड जिल्ह्यातील 6,21,272 शेतकरी बांधवांना 75% पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। पुढचा जिल्हा आहे परभणी। परभणी जिल्ह्यातील 4,41,970 शेतकरी बांधवांना 75% पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। पुढचा जिल्हा आहे बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यातील 36,558 शेतकरी बांधवांना 75% पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। पुढचा जिल्हा आहे अकोला। अकोला जिल्ह्यातील 1,77,253 पात्र लाभार्थी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 75% पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। पुढचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील 2,23,573 शेतकरी बांधवांना 75% पीक विमा मंजूर झालेला आहे आणि याची वाटपाची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। पुढचा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील 10,265 शेतकरी बांधवांना 75% पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। पुढचा जिल्हा आहे यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील 2,91,283 पात्र लाभार्थ्यांना 75% पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। पुढचा जिल्हा आहे वर्धा आणि वर्धा जिल्ह्यातील 27,000 शेतकरी बांधवांना 75% पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। पुढचा जिल्हा आहे नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील 63,422 पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 75% पीक विमा मंजूर झालेला आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये वाटपाची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे भंडारा आणि भंडारा जिल्ह्यातील 63,000 पात्र शेतकरी आहेत, जे की या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये त्यांची रक्कम समायोजित करून उर्वरित पीक विम्याचं वाटप त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केलं जाणार आहे। मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे गोंदिया आणि गोंदिया जिल्ह्यातील 22,000 पात्र शेतकरी आहेत, जे की 75% पीक विमा मिळवण्यासाठी त्या शेतकऱ्यांना भेटणार आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 63,000 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2,63,872 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील 228 शेतकरी 75% पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत। सांगली जिल्ह्यातील 98,372 शेतकऱ्यांना 75% पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। याचबरोबर सातारा जिल्ह्यातील 40,406 पात्र शेतकरी आहेत। याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील 1,82,534 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। याचबरोबर पुणे जिल्ह्यातील 21,771 शेतकऱ्यांना 75% पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील 16,921 शेतकरी 75% पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील 7,071, धुळे जिल्ह्यातील 2,103, नाशिक जिल्ह्यातील 81,103 शेतकरी, याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 203, रायगड जिल्ह्यातील 7,393, रत्नागिरी जिल्ह्यातील 703 आणि याचबरोबर
ठाणे जिल्ह्यातील 8,003। तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता ही संपूर्ण पात्र जिल्ह्यांची यादी, पात्र शेतकरी संख्या हे बघण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु आता मित्रांनो कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये सध्या वाटप सुरू आहे, हेक्टरी किती वाटप सुरू आहे, तुम्हाला जर पीक विमा भेटलेला नसेल तर कधीपर्यंत भेटेल, याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोण्या पिकासाठी भेटेल हे आपण इथून पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। या विमा कंपनीच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांना 25% अग्रिम वितरण झालं, आता त्याच्या व्यतिरिक्त आता त्यांचा उर्वरित 75% पीक विमा रक्कम 25% रकमेच्या समायोजित करून त्यांची उर्वरित रक्कम त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे। ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर आणि सातारा या सर्व जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो दुसरी विमा कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनी। भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा सांगली, बीड, बुलढाणा व वाशिम या 4 जिल्ह्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून 75% पीक विम्याचं वाटप हे सुरू करण्यात आलेलं आहे। याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। या विमा कंपनीच्या माध्यमातून अकोला, धुळे, पुणे व धाराशिव याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील ज्या काही शेतकऱ्यांना 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप बाकी होतं हे सुद्धा वाटप केलं जाणार असल्याची शक्यता सध्या समोर आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे युनिव्हर्सल शॉम्पियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। या विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा जालना, गोंदिया, कोल्हापूर या 3 जिल्ह्यामध्ये 75% पीक विम्याचं वाटप सुरू करण्यात आलेलं आहे। मित्रांनो या 3 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना 25% अग्रिमचं वितरण मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलेलं होतं। जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा 3,70,000 शेतकऱ्यांना 25% अग्रिमचं वितरण करण्यात आलेलं होतं। परत या शेतकऱ्यांना त्यांचं रक्कम 25% रक्कम समायोजित करून उर्वरित रक्कम या 3 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 75% पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे। पुढची विमा कंपनी आहे ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी, वर्धा, नागपूर या 3 जिल्ह्यामध्ये 75% पीक विम्याचं वाटप हे सुरू करण्यात आलेलं आहे। याचबरोबर मित्रांनो SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये 2,19,000 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 75% पीक विम्याचा म्हणजे उर्वरित 75% पीक विमा त्यांचा खात्यामध्ये क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे। पुढची विमा कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ, अमरावती व गडचिरोली या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे। पुढची विमा कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड या सर्व जिल्ह्यामध्ये विम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। पुढची विमा कंपनी आहे चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर, रायगड, भंडारा, पालघर या 4 जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम 2023च्या म्हणजे या वर्षीचा जे काही पीक विमा शेतकऱ्यांना भेटणं बाकी होतं ते 75% पीक विम्याचं म्हणजेच उर्वरित पीक विमा त्यांचा वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023च्या उर्वरित 75% पीक विम्या संदर्भात एक छोटंसं अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो तुर्तास थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।